या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तुम्हाला मी यापूर्वी जो व्हिडिओ शेअर केलेला होता त्या व्हिडिओमध्येच आश्वासन दिले होते की मी तुम्हाला यापुढे जे माझे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहे कॅमेऱ्याच्या थ्रू असेल किंवा मग मोबाईलमध्ये काही क्लिप्स वगैरे असतील राहिलेल्या त्या दाखवायसाठी ते दाखवणार आहे आणि त्या दाखवून माझे जे अनुभव आहे ते सुद्धा त्या माध्यमातून मी शेअर करणार आहे। हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातूनच मागे सांगितलेले होते। त्याची सुरुवात म्हणून आत्ताचा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। याला मी तिलारीच्या आठवणी भाग 1 असं नाव दिलेलं आहे आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथं हा पक्षी आढळला आहे, इथं हा प्राणी आढळला आहे, तर त्या गोष्टी तिथं तुम्हाला दिसतील। म्हणून जर तुम्ही मागचा व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल तर अवश्य मागचा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याच्या मागचंच कारण आहे की मागचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओला रिलेट करतोय आणि याच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंना पण रिलेट करणार आहे। कारण की बऱ्याच गोष्टी आहे यामध्ये की ज्या गोष्टी ज्या ठिकाणी तुम्हाला ठिकाण दाखवले होते ते ठिकाण तुमच्या म्हणजे तुम्ही इमॅजिन केले असतील। माझ्यासोबत व्हिडिओमध्ये बघताना ते ठिकाण तुम्ही बघितले आणि ते इमॅजिन केले असेल आणि जेव्हा मी सांगितलं की या ठिकाणी असं असं झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो प्राणी दिसलेला आहे आणि तो प्राणी आढळलेला आहे। त्याचा फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे। हे जे फोटो आहे हे माझे सहकारी मित्र जे आहेत योगेश इंगोले यांनी काढलेले आहे। ते मी आणि एक संतोष पुजारी म्हणून आहे ॲप्रेंटिस मुलगा होता, आम्ही फिरलेलो आहे। त्यानंतर एक अविनाश कांबळे म्हणून ॲप्रेंटिस होते आणि ओम म्हणून एक होते, तर ते फिरले होते। मी तुम्हाला सांगितलं की मी स्थानिक काही जे मुलं होते किंवा स्थानिक काही होते त्यांना मी मित्र केलेले होते। हे तर माझे सहकारी होते जे इंगोले साहेब आहे, पण बाकीच्यांना मी स्थानिक लोकांनाच मित्र केलं होतं कारण की त्याच्या मागचा मूळ उद्देश ते कसे राहतात, ते काय करतात, त्यांचं म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे आणि त्यांना जंगलाचा किती अनुभव आहे हे समजून घ्यायचं आणि त्या माध्यमातून जंगलामध्ये त्यांचे निरीक्षण कसे नोंदवले जातात आणि ते निरीक्षण कसे करतात आणि त्याच्यापासून प्राण्यांपासून किती अंतर ठेवून काय ठेवून जो बचाव केला जातो किंवा निरीक्षण केलं जातं त्या सर्व गोष्टी त्या माध्यमातून मला शिकायला भेटलेल्या आहे। त्यामुळे हे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू शकत आहे, या आठवणी मी तुम्हाला शेअर करू शकत आहे। आता तुम्ही बघाल जे माझे सहकारी मित्र आहेत योगेश इंगोले हे आहे, ते यांच्यासोबत मी त्यांच्याकडे कॅनॉनचा कॅमेरा होता, यांच्यासोबत मी जायचो, बऱ्याच वेळा यांच्यासोबत गेलेलो आहे मी। आता आपण सुरुवात करू।
सुरुवातीलाच मला 26/10/18 म्हणजे 2018ची गोष्ट आहे. त्यावेळेसच हा राजधनेश, महाधनेश किंवा ग्रेट हॉर्नबिल पहिलाच प्रकार आढळला. म्हणजे सर्वात मोठा जो आहे हॉर्नबिल प्रजातीमधला तोच आढळला. तुम्ही याच्यामध्ये बघत असाल, व्हिडिओमध्ये जो फोटो जो काढलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघत असाल की याच्या डोक्यावर एक टोपीसारखा उभार आहे, कलरफुल उभार आहे. त्याच्यामुळे त्याला राजधनेश म्हणतात आणि हा सर्वात मोठा आहे. तर धनेश प्रजातीमधला हा पहिलाच मोठा पक्षी मला 26/10/2018 तिलारीच्या जंगलात आढळलेला आहे. आता तुम्ही बघत असाल तो देशी प्रजातीच्या वृक्षावर बसलेला आहे. म्हणजे तिथले स्थानिक देशी, जंगलातले स्थानिक देशी प्रजातीतले जे वृक्ष आहेत त्या वृक्षांवर बसलेला आहे. आता मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी या ठिकाणी तुम्हाला 3 हॉर्नबिलच्या 3 प्रजाती ज्या मला आढळलेल्या त्या दाखवणार आहे. आता त्याच्यातलीच तुम्ही बघू शकतात की एक ही सर्वात मोठी जी प्रजाती आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे. या पक्षाची मला जोडी आढळलेली होती. आता एक व्हिडिओ पण आहे, त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं त्याचा आवाज पण आहे रेकॉर्ड केलेला, पण तो नाही आहे दिसत. तो आवाज रेकॉर्ड करत असताना मी थोडं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरच मला ती जोडी दिसली. आता हे पक्षी हे पक्षी उंच झाडावर राहतात, त्यामुळे सहजासहजी दिसत नाही, कारण की ते दाट पानांमध्ये राहतात किंवा दाट जे झाडं असतात उंच त्यामध्ये राहतात. आणि या पक्ष्यांचं मी तुम्हाला यापूर्वीच वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की हे जंगलाचे शेतकरी आहे, जे फळं वगैरे खातात. फळं खाऊन ते फळं एक प्रकारे पेरण्याचं काम ते जंगलामध्ये करतात आणि जंगलामध्ये देशी वृक्षांच्या प्रजाती वाढवण्याचे ते कामं करतात. त्यामुळेच या पक्ष्यांना जंगलाचा शेतकरी असे म्हणतात. त्याच्या मागचं कारणच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जंगलाचा शेतकरी का म्हणतात. तर असा हा राजधनेश, महाधनेश किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ग्रेट हॉर्नबिल प्रजातीचा जो सुरुवातीलाच पहिला पक्षी मला आढळला तो आहे हाच ग्रेट हॉर्नबिल. तारीख 16/3/2019. पहिली जी होती मला वाटतं 2018 होती, त्यावेळेस आढळला. आणि दुसऱ्यांदा मला वाटतं 16/3/19 आढळला. किंवा मग होऊ शकतं एखाद्या वेळेस माझं चुकलेलं आहे, 16/3लाच मला वाटतं 16 आता हा 16/3/19 मोहोळघार किंवा मधुवन म्हणतात, याला ओरिएंटल हनी लिझार्ड म्हणतात. हा पक्षी मला कॅनलच्या रस्त्यालाच आढळला. थोडं उंच याच्यावर बसलेला होता झाडावरच. थोडेसे फोटो जे आहे ते जरी अस्पष्ट असले तरी थोडं सांभाळून घ्या, माहिती महत्त्वाची आहे. आणि पुढे हळूहळू हे फोटोसुद्धा स्पष्ट स्वरूपात तुम्हाला दिसतील. त्याच्या मागचं कारण असं आहे की
मला त्यावेळेस कॅमेराचे एवढे माहिती नव्हती की फोकस कसा करावा किंवा फोकसिंग पॉईंट काय असतो किंवा फोकस कसा करावा, कुठला मोड घ्यावा. कारण की कॅमेरामध्ये एक मॅन्युअल मोड असतो, ॲपेचर असतो, शटर स्पीडचा एक मोड असतो, जो वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. आणि पोर्ट्रेट म्हणजे एक AI मोड असतो. तर मी जनरली त्यावेळेस पॅनासॉनिकचा जो कॅमेरा तुम्हाला मागे दिसला असेल, माझे बरेच फोटो मी इंट्रोडक्शनच्या ह्याच्यात माझे बरेच फोटो जे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तोच कॅमेरा आहे. डिजिटल कॅमेरा होता, DSLR नव्हता, पण ॲडव्हान्स पॉईंट अँड शूट जो कॅमेरा म्हणतात त्या प्रकारचा तो कॅमेरा होता. म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या DSLR कॅमेरामध्ये आहे त्या होत्या. आता हा डिजिटल कॅमेरा त्यावेळेस घेण्याचं उद्देश होतं की सुरुवातीला मला त्या गोष्टी शिकायच्या होत्या आणि त्याच उद्देशाने मी तो कॅमेरा सुरुवातीला जास्ती मोठा खर्च न करता छोटा खर्च करून एक तो डिजिटल कॅमेरा म्हणजे ॲडव्हान्स पॉईंट अँड शूट डिजिटल कॅमेरा घेतलेला होता. त्याच्या मागचं कारणच ते आहे. आता फोटोवरून थोडं पक्षावर येऊ. ओरिएंटल हनी बिझार्ड म्हणतात याला, मोहोळघार किंवा मधुवन म्हणतात. हा पक्षी शक्यतो याचं मुख्य आहार जे आहे ते मधमाशा असतं. मधमाशांचे मोठे मोठे पोळे आहेत तिथं. ते पोळे जे असतात त्या मधमाशांना म्हणजे मधमाशांचं भक्षण हा करतो आणि मधमाशांच्या मधसुद्धा हा खातो. म्हणजे मधमाशा, पोळे, मध या सर्व गोष्टी हा पक्षी जो आहे तो त्याचं भक्षण करत असतो आणि त्याचं अन्न मिळवत असतो. आता ही एक प्रकारची घारच आहे. त्याला आपण शिकारी पक्षीच म्हणतो, तशा स्वरूपाचेच हा शिकारी पक्षी आहे. म्हणजे पक्ष्यांमध्ये पण प्रजाती वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये हा शिकारी पक्ष्यांमध्येच गणला जातो. तर मला या पक्षासंदर्भात एवढी माहिती आहे. यापेक्षाही जर तुम्हाला जास्त माहिती असेल किंवा मी काही गोष्टीत जर माझी माहिती जर तुम्हाला माझ्या माहितीशी तुम्ही असहमत असाल तर निश्चितच कॉमेंट्समध्ये ती नोंदवा तुम्ही. म्हणजे कॉमेंट्स करा जेणेकरून माझ्या पण माहितीत भर पडेल आणि माझी माहिती वाढेल पक्ष्यांविषयी आणि प्राण्यांविषयी. निश्चितच करा तुम्ही तसं. हा परत 2610 आहे. मागे मला वाटतं चुकून माझ्या याच्यामध्ये ते जो 2019चं काहीतरी आलेलं आहे तर ते चुकून आलेलं आहे, त्याबद्दल मी माफी मागतो. 2610 18चेच या सगळ्या आहे असं मला वाटतं आहे रेकॉर्डिंग. एक मिनटं मी बघून घेतो व्यवस्थितरित्या, कारण की कसं आहे होऊ शकतं त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. कारण की व्हिडिओच एवढा मोठा मी मेहनत फार घेतलेली आहे, बनवलेला व्हिडिओ इतका मोठा व्हिडिओ बनवलेला आहे मी. ॲक्च्युली मला पहिले वाटलं सुरुवातीला की छोटे छोटे जे असतात फोटो म्हणजे 7 सेकंद 10 सेकंदात आपली माहिती देणं होईल, पण मी बघितलं की जी माहिती मी देतो आहे ती कमीत कमी 1 मिनटं किंवा 1 मिनटाच्या आसपास होते किंवा 30 सेकंद, जर कमीत कमी म्हटलं तर 30 सेकंद आणि 30 सेकंदांच्या वरती जाते. म्हणून मी आता जी सेटिंग आहे ती तशीच केलेली आहे, 30 सेकंद किंवा 30 सेकंदांच्या वरती. आता हे नील रुईकर म्हणून आहे, भुर्डी विंचवी म्हणतात, ब्लू टायगर बटरफ्लाय आहे. ब्लू टायगर बटरफ्लाय हे तर तुम्हाला कलरवरून कळतच असेल, निळा आणि काळ्या कलरचं हे आहे आणि जे ठिपके ठिपके आहे त्यामुळे टायगर म्हणजे आपलं वाघाचं कसे रेषाच असतात म्हणा, पण समजा आपण बिबट्या वगैरे बघतो तर त्याच्यावर ठिपके ठिपके असतात, तर त्या स्वरूपाचंच हे फुलपाखरू आहे. म्हणून याला ब्लू टायगर बटरफ्लाय म्हणतात. ब्लू टायगर बटरफ्लाय आपल्या ह्याच्यात नील रुईकर म्हणतात किंवा भुरंडी या नावाने या फुलपाखराला ओळखलं जातं. थोडेसे मोठे असतात, याला म्हणजे थोडं पतंगा टाईपच असतात आणि मला वाटतं हे फुलपाखरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे असं मी वाचलेलं आहे.
हे मला जे कॅनल आहे, कॅनलला काही ठिकाणी रॅम्प करून ठेवलेलं आहे खाली उतरायला गाड्या, तर त्या रॅम्पवर मला दिसलेले आहे तिथं आणि त्यांचे मी फोटो टिपलेले आहे. अतिशय सुंदर दिसतात आणि बहुतेक ते पाणी प्यायलाच आहे, तिथं पाणी प्यायलाच आलेले आहे. काही ठिकाणी असं म्हणजे चिखलात बसतात ना, तेव्हा ते चिखलातलं अन्न घेत असतात, कॅल्शियम असतं ते घेत असतात, बहुतेक कॅल्शियमचा चिखल असतो तो ते घेत असतात. तर आता हे सध्या मला वाटतं पाणीच पित आहे, त्यामुळे तिथं बसलेले आहे ते. मागच्या थोडंसं डेट संदर्भात सांगायचं आहे. थोडंसं त्या डेट लिहिण्यात माझी चूक झालेली होती, ती मी चूक दुरुस्त करून टाकली आहे, कारण की व्हॉइस ओव्हरच करतो आहे. तर जे हॉर्नबिल होते, ग्रेट हॉर्नबिल, त्यांचं 26/10/2018 आहे. आणि बाकीचे जे आत्तापर्यंत तुम्हाला मी म्हणजे ओरिएंटल हनी बिझार्ड झालं, त्यानंतर ब्लू टायगर बटरफ्लाय झालं, हे जे सर्व आहे यांचे जे मी फोटो काढलेले ते 16/3/2019ला काढलेले आहे, म्हणजे कन्फर्म आहे ते. आता पुढच्या फोटोमध्ये आपण जातोच आहे, तर तो तर चालूच आहे, 16/3/19चा आहे. परत डेट सांगायची आता आवश्यकताने लिहिलेली पण आहे. हे मोर होते, जिथं मी तुम्हाला सांगितलं की मला वाघाचा आवाज आला होता आणि एक गवासुद्धा दिसला होता. तो तुम्हाला मी उतार दाखवला होता, ब्रिज आहे तो, ब्रिज कनेक्ट करतो तुम्हाला सांगितलं होतं. कालव्याच्या वरतून जात होतो, तर त्या ब्रिजच्या खालच्या साईडला, म्हणजे डोंगरच आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला ते मोर होते, ते दिसले मला. आणि ते जसं मला दिसले त्यांनाही मी दिसलो आणि ते पळायला लागले, तेव्हाच मी हा त्यांचा फोटो टिपलेला आहे. हा मला वाटतं ज्यावेळेस मला तो गवा दिसला त्यावेळेसचाच आहे, म्हणजे वाघाचा आवाज आणि गवा असं मला वाटतंय, अंदाज तोच आहे माझा. तर मोर तुम्हाला माहितीच आहे, त्या मोराचे हे फोटो आहे. आता हे जे आहे, हे जे ठसे आहे, मी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की खाली बघत जायचो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा मी माझी मान खालती राहायची. त्याचं कारणच ते होतं की मी ठसे बघत जायचो. यापुढे पण तुम्हाला मी ठसे दाखवणार आहे. बिबट्याचे आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर अस्वलाचे आहे. मला वाटतं 1-2 जणांनी मला, एक्सपर्ट असतील ते लोक, त्यांनी मला सांगितलेलं होतं की वाघाचे पण ठसे असू शकतात. ते ठसे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे जे ठसे आहे हे कोल्हे ढोले म्हणजे जंगली कुत्रे, वाईल्ड डॉग किंवा लांडगा यांच्या पायाचे ठसे आहे. आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, मला वाटतं डोग नावाचं कुत्रं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते चुकून माझ्याकडून डोग निघालं. ॲक्च्युली ते ढोले नावाचे कुत्रे जे शिटी मारून शिकार करतात, तुम्हाला मी बोललो होतं ना. आणि ते शिकार अशी का करतात त्याच्या मागचं कारण मी, मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये सांगायला विसरलो. त्याच्या मागचं कारण असं आहे की ते इथं दाट जंगल आहे आणि झाडं भरपूर आहे आणि झुडपं पण भरपूर आहे, त्यामुळे ते शिटी मारून शिकार करतात, एकामेकाला इशारा करतात आणि शिटी मारून ते शिकार करतात. असे हे ढोले नावाचे जंगली कुत्रे आहे, तिथं जे तिलारीला आढळतात. आता हे जे ठसे हे कोल्हे ते ढोले नावाचे जे कुत्रे आहेत त्यांचे, जंगली कुत्रे जे आहेत त्यांचे, किंवा लांडगा यापैकी कोणाचे तरी आहे. निश्चित सांगू शकत नाही कोणाचे आहे, पण एक अंदाज आहे माझा. आता तिथं कुत्रेही फिरतात, पण ते कुत्रे नाही आहे, कारण की त्याच्यासोबत माणसाचे पण ठसे मला दिसले असते, पण माणसाचे ठसे नाही आहे. आणि मी सकाळी जात होतो, त्यामुळे हे सकाळचे ठसे आहे. तर अंदाज माझा तोच आहे. आता मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला
त्यात पहिला होता तो राजधनेश. तुम्ही सुरुवातीलाच 2018ला जो काढला होता तो फोटो तुम्हाला दाखवला. आता हा दुसरा आहे, मलबारी पाईड हॉर्नबिल. याला कवड्या धनेश म्हणतात. मलबारचा कवडा धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश असे म्हणतात. हाही थोडासा मध्यम आकाराचा असतो आणि सगळ्यांचे जे आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक म्हणतो आपण किंवा कॅरेक्टर्स किंवा त्यांचं वागणं सेमच आहे. ते फळं खातात आणि फळं पेरतात. त्यामुळे या तिघही प्रजातींना जंगलाचा शेतकरी म्हणतात. म्हणजे तिघही हॉर्नबिलच्या वेगवेगळ्या प्रजाती. पहिली आहे राजधनेश जी तुम्हाला दाखवली, ग्रेट हॉर्नबिल. दुसरा आहे हा कवड्या धनेश म्हणजेच मालबार पाईड हॉर्नबिल किंवा पाईड हॉर्नबिल. तर असं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघत असाल, मी तुम्हाला सांगितलं होतं की मागे बोललो होतो की मी वन खात्यालासुद्धा थोडंसं म्हटलं होतं आणि वर्ल्ड फॉर नेचर संस्थेला पण मी रिक्वेस्ट केली होती या संदर्भात की जी झाडं जी लावल्या जात आहेत जंगलात ती आहे अष्टम बाबूळची म्हणजे ऑस्ट्रेलियन निलगिरीची. तर ती कृपया लावू नये. बघा आता हा जो पक्षी बसलेला आहे, जे झाड तुम्हाला दिसतंय ते ऑस्ट्रेलियन निलगिरी आहे. या झाडांना फळं लागत नाही, फळं येत नाही, फळांचा काही उपयोग होत नाही आणि फळं खात पण नाही. हे फक्त तो बिचारा पक्षी त्याच्यावर बसलेला आहे. ती कसं आहे, शिकाऱ्यांपासून खालती जमिनीवर बसल्यापेक्षा झाडावर बसणं बेस्ट आहे म्हणून तो तिथं बसलेला आहे. तर हा असा आहे पाईड हॉर्नबिल. हा काळा पांढरा स्वरूपाचा असतो आणि सेम याच्यावरती पण तो तसा तुरा असतो, पण तो रंगीबिरंगी नसतो. आता तुम्हाला बघा मी बोललो होतो मागचा व्हिडिओ जर बघितला असेल की या साईडला मला असं जंगली कोंबड्याची जंगली कोंबड्याची जी आहे ती फॅमिली आढळली होती. तर त्याचाच पुरावा बघा मी तुम्हाला देतो आहे. तुम्ही बघू शकता त्या फोटोमध्ये एक मोठा जो आहे नर रानकोंबडा आहे. याला राखी रानकोंबडा म्हणतात. रानकोंबड्यामध्ये पण प्रकार आहे वेगवेगळे. राखी रानकोंबडा आहे हा. तर राखी रानकोंबडा आहे आणि ही कोंबडी इकडे एक तुम्हाला एकदम कोपऱ्यामध्ये एक दुसरी कोंबडी दिसत असेल. त्या दोघी मादा आहेत. तर अशी ही कोंबड्यांची फॅमिली. पिल्लं असतीलच मी 100% सांगू शकतो. पुढे डोंगर होता आणि थोडंसं तिथं एक नाला टाईप होता म्हणजे झऱ्या टाईप होता. तर त्या झऱ्याच्या जवळ ते राहत होते आणि हा कोंबडा मी म्हणजे अंदाज काढला तर अंदाजे 1.5 ते 2 फुटाच्या आसपास असेल हा कोंबडा. एवढा मोठा होता. कोंबड्या छोट्या होत्या. कोंबड्या आपल्या जो गावठी कोंबडा आहे त्याच्या साईजच्या होत्या आणि पण कोंबडा हा फार मोठा होता आणि भरपूर मोठा कोंबडा होता. आणि हा फोटो अस्पष्ट निघण्याचं कारण की हा भरपूर दुरून काढलेला आहे. म्हणजे अंदाजे आता तो डिजिटल कॅमेरा आहे, त्याने डिजिटल झूम केलं. म्हणजे पहिले ऑप्टिकल झूम केलं 24x पर्यंत आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं डिजिटल झूम केलं. तर त्याच्यामुळे डिजिटल झूममुळे थोडे ब्लर आलेले फोटो. तर असा हा रानकोंबडा किंवा राखी रानकोंबडा म्हणतो. ग्रे जंगल फाऊल हा सुद्धा मला 16/3/2019ला आढळून आलेला आहे. आता थोडंसं डेट चेंज होणार. आता 20/3/2019. हे अंजनीचे झाड आहे. मला थोडंसं वाटतं असं आहे की जे आपण आत्ता मागे ब्लू टायगर बटरफ्लाय जे बघितले त्याचं आणि या झाडाचं थोडंसं मला म्हणजे लिंक वाटते. म्हणजे एकामेकावर हे अवलंबून असं वाटतंय मला. आता निश्चितच एवढे या झाडाची माहिती नाही आहे, पण झाडाला अतिशय सुंदर अशी निळ्या कलरची फुलं राहतात. निळ्या जांभळ्या कलरची फुलं लागतात आणि ही जी फुलं आहेत ही फुलं मला वाटतं याच बटरफ्लायसाठी किंवा याच फुलांच्या रसामुळे तो जो बटरफ्लाय आहे टायगर बटरफ्लाय, ब्लू टायगर बटरफ्लाय, त्यालासुद्धा तोच रंग आलेला आहे असं मला थोडंसं वाटतं. बघा निसर्गाचं कसं असतं, निसर्गात विविध गोष्टी एकामेकावर अवलंबून असतात.
आणि आपण म्हणतो ना, जसं आपण खातो त्याप्रमाणे आपण आचरण करतो. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की या फुलपाखरांचा निश्चितच काहीतरी संबंध आहे. त्याचप्रमाणे त्यालासुद्धा कलर त्याच प्रकारचा लाभलेला आहे. तर असे हे अंजनीचे झाड आहे आणि त्याची फुलं आहे. मी आता थोडंसं म्हणजे वनस्पतीमध्ये अभ्यास थोडासा कमी आहे. जेवढी माहिती आहे मी तेवढी देऊ शकतो तुम्हाला. त्या जेवढी माहिती आहे आणि मी माहिती काढण्याचा प्रयत्न करेल, कारण की हे कसं आहे, जुने फोटो होते, मी त्यावेळेस रेफरन्सला लगेच घ्यायचो, पण आता आठवणीत तेवढं राहिलेलं नाही आहे. कारण की हे विशेषतः त्याच साईडला म्हणजे मी बघितलं आहे तिल्लारी साईडलाच हे जास्त आढळतात. जसं आपण म्हणतो इंडिजिनियस म्हणतो ना आपण, एखाद्या ठिकाणचं जे महत्त्व असतं किंवा एखाद्या ठिकाणीच ती प्रजाती जास्त आढळते, तशा स्वरूपाचे हे अंजनीचे झाड होते. आणि त्याकरतात मी ते संबंध दाखवायकरताच थोडंसं मी तर फोटो काढलेला आहे. म्हणजे पूर्वीचा फोटो बघा तुम्ही 16/3चा आणि आता 20/3ला म्हणजे 4 दिवसांनी तो फोटो काढलेला आहे. आता 20/3ला परत मला मलबारी पाईड हॉर्नबिल दिसलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडंसं क्लिअरिटी आलेली आहे, त्याचे डोळे वगैरे आणि त्याचं प्रोफाईल म्हणतो आपण, प्रोफाईलच म्हणायला पाहिजे. तर त्याचं साईड प्रोफाईल आलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला स्पष्टपणे त्याचे जे काय म्हणतो आपण पाय जे आहे आणि पंजे जे आहे ते दिसत आहे तुम्हाला. शेपूट दिसते, त्यानंतर त्याची चोच दिसते. आता ती चोच बघा आणि चोचीच्या वरती तो जो उभार आहे, जो आपण त्याला म्हणतो टोपी घातल्यासारखा, जसं राजधनेशला असतो तो कलरफुल असतो, तसं याला पाईड असतो. पाईड याच्यासाठीच म्हणतात, काळा पांढरा जो असतो त्याला पाईड म्हणतात. तर तशा पाईड स्वरूपाचा बघा याच्या डोक्याला उभार आहे. आता याचं महत्त्व मला काय माहीत नाही, पण हे जे प्राणी आहे हे नट्स प्रजातीतले पण जे असतात ते फळं तोडून खाऊ शकतात आणि यांची चोच जी आहे ती फळं खाण्यासाठीच बनवली गेलेली आहे. आता काही व्हिडिओमध्ये मी असं पण बघितलेलं आहे की जो राजधनेश आहे तो छोटे स्तनधारी प्राणी म्हणजे उंदीर प्रजातीचे प्राणी किंवा बेडूक किंवा छोट्या स्वरूपाचे जे छोटे पक्षी असतात त्या पक्ष्यांनासुद्धा मारून खातो. असं मी त्या राजधनेशचे बरेच व्हिडिओ आहे. एक महाराष्ट्र पक्षीमित्र ग्रुपमध्ये एक शंतनू कुवसेकर आहे, त्यांनी जे व्हिडिओ मला म्हणजे ते व्हिडिओ शेअर करतात, ते राजधनेशचे व्हिडिओ त्यांनी बरेच शेअर केलेले आहे. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेलं आहे की तो म्हणजे छोटे छोटे पक्षीसुद्धा मारून तो त्यांच्या पिल्लांना खाऊ घालतो. आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे नर मादी एकत्र राहतात आणि जेव्हा पिल्लं द्यायची वेळ येते तेव्हा मादी एका मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये जाते आणि स्वतःला तिथं कैद करून घेते आणि जोपर्यंत पिल्लं मोठी होत नाही तोपर्यंत ती काही बाहेर निघत नाही किंवा निघू शकत नाही. आणि सर्वचं सर्व हे मादीला आणि त्या पिल्लांना खाऊ घालायचं जे काम असतं ते संपूर्णपणे नर अविरतपणे करत असतो. तर अशा स्वरूपाचा हा पक्षी आहे राजधनेश. त्यानंतर ही दुसरी प्रजाती त्याच धनेश म्हणजे हॉर्नबिलमधली दुसरी प्रजाती मलबारी कवड्या धनेश म्हणजे मलबार पाईड हॉर्नबिल. मी तुम्हाला ते दाखवलं होतं बघा, व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तो एक ब्रिज होता, त्या ब्रिजवरूनच मी या झाडावर काढलेलं आहे. आता बघा हा देशी प्रजातीच्या वृक्षांवरच बसलेला आहे, कारण की तिथं त्याला फळं उपलब्ध होतात. त्यामुळे देशी वृक्षांवर जास्तीत जास्त प्रमाणात हे आढळतात. असे हे कवड्या धनेश आहे. तारीख आहे 20/3/2019. आता बघा काही फोटो जरा क्लिअर आलेले आहे, काही नाही आलेले. त्याच्या मागे मी तुम्हाला तेच सांगतो की
त्यावेळेस मला थोडंसं फोटोग्राफीचं ज्ञान नव्हतं. म्हणजे ज्ञान म्हणजे फोकसिंग, जो फोकस असतो ना तो महत्त्वाचा असतो फोटोग्राफीमध्ये. एखाद्या सब्जेक्टवर फोकस करून त्याचे फोटो काढणे, त्यामध्येच ते फोटो चांगले येत असतात आणि क्लिअर होत असतात. काही काही असतात माझे फोटो, काही काही म्हणजे त्यावेळेस आलेले आहे. आताचे तर नंतरचे मी हळूहळू क्लिअर केलेले आहे आणि बरेच फोटो क्लिअर येतात आहे किंवा आलेले आहे. आता ही तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी दरी दाखवली होती. 3 दऱ्या होत्या म्हटलं. ही पहिली दरी आहे, त्याच्यानंतर दुसरी दरी आहे आणि त्याच्यानंतर तिसरी दरी आहे. आणि त्याच्यात व्हिडिओ पण दाखवला तर तिथं ग्रेट हॉर्नबिल उडताना तुम्हाला छोट्या स्वरूपात दिसतील. तर ती दरी मी तुम्हाला दाखवली होती. तर ती दरीची जी सुरुवात होते ती हीच दरी आहे. आणि या दरीमध्ये आता पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ टाकेल तेव्हा त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्या दरीमधून असे तुम्हाला सांगितलं ना ढगं येतात, तर ते पावसाचे ढगं वरती येतात ते पण आहे. आता तुम्ही इथं बघत असाल या फोटोमध्ये एक इलेक्ट्रिकची लाईन जाते. तर ती तिल्लारीचे जे धरण आहे त्या धरणाकडेच ती लाईन जाते आणि ती पुरीपासूनच टाकलेली आहे. त्यामुळे जंगलात ती जी इलेक्ट्रिसिटी लाईन आहे ती तुम्हाला दिसणारच, कारण की धरण जे बांधल्या गेलेलं आहे आणि त्याचा जो कालवा काढलेला आहे तो त्याच्यासाठीच काढल्या गेलेला आहे. आता हे त्याच्या अपोजिटचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी ती दरी आणि त्या दरीच्या अपोजिटला जी हे आहे नदी, त्या नदीच्या अपोजिटला त्या अपोजिट साईडचा हा फोटो आहे आणि तिथले जंगल आहे. आता तुम्ही व्हिडिओ जर मागचे बघितले नसेल तर निश्चितच बघा. त्या व्हिडिओने तुम्हाला हे कळेल की काय कसं कुठल्या साईडला आहे ती आयडिया येईल तुम्हाला. आणि थोडीशी तिल्लारी जंगलाची ओळख माझ्या माध्यमातून होईल तुम्हाला, आहे की नाही. तर अशा स्वरूपाचे हे तिल्लारीची सुरुवातीची पहिली दरी आहे. आता मला असं कळलं आहे की इथं डॅम बांधणार आहे. म्हणजे 2 डॅम आहे याच्या पुढे पण, म्हणजे तिल्लारीच्या डॅमच्या अजून अलीकडे पण एक दरी आहे अशीच. तर तिथं गव्हर्मेंटकडून डॅम बांधल्या जाणार आहे असं म्हटलेलं आहे. पण बघू कसं आहे. तर थोडंसं हे जंगलाचं नुकसान होणार आहे, पण बघू काय तर. आता हा आहे आपला राज्य प्राणी, याला शेकरू म्हणतात. इंडियन जायंट स्क्विरल ही एक प्रकारची खारुताईच आहे. पण ही खारुताई माकडा एवढी आहे. म्हणजे माकड कसं असतं आपलं, माकड केवढं मोठं असतं. म्हणजे माकडाचा जो आकार असतो तो कसा आकार असतो त्याच आकाराची ही खारुताई आहे. म्हणजे एवढी मोठी खारुताई आहे म्हणून हिला इंडियन जायंट स्क्विरल असे म्हणतात. आता मी तिथे इंडिया केलेलं आहे, पण ते इंडियन वाचा, इंडियन जायंट स्क्विरल असं नाव आहे. त्याला शेकरू म्हणतात आणि हा आपला राज्य प्राणी आहे. आणि याला जर कोणी हानी पोचवली किंवा याला जर मारण्याचा प्रयत्न केला तर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे हा जो आहे अजामीनपात्र गुन्हा ठरतो वाईल्ड लाईफ ॲक्टप्रमाणे. कारण की वाईल्ड लाईफला पण प्रोटेक्शन दिलेलं आहे. वाईल्ड लाईफ ॲक्ट जो आहे तो वाईल्ड लाईफला प्रोटेक्शन देत असतो आणि वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन करत असतो. आता हे जे झाड आहे हे उंबराचं झाड आहे मला वाटतं. आणि या उंबराच्या झाडावरच मला ही खारुताई दिसलेली आहे. अजून एक वेळा पाईपावरून जाताना दिसलेली आहे. आणि अजून 2-3 फोटो आहे, बरेच फोटो आहे. हिची शेपटी अतिशय सुंदर अशी झुपकेदार असते आणि अतिशय सुंदर अशी ही खारुताई असते. भरपूर मोठी असते आणि उंच झाडावरच राहते. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे, कमीत कमी 20-30 ते जास्तीत जास्त 60-70 फुटाच्या आसपासची झाडं आहेत इथं जंगलात. एवढी मोठी झाडं आहे. आता ती दाट जंगलात आहे. तुम्ही म्हणाल तिथं का दिसत नाही, तर ती दाट जंगलात आहे. आता ही जी आहे ही पण कमीत कमी 40 फुटाच्या आसपासचं हे झाड आहे आणि अशाच झाडांवर ही राहते. एक मला वाटतं अजून एक फोटो मी तुम्हाला दाखवेल आज खारुताईचा. अंदाजे ते पण उंचावर आहेत, 40 फुटाच्या आसपास ती झाड येईल. तर तेवढ्या उंचावर आहे. त्याचा फोटो व्यवस्थित आलेला नाही आहे. म्हणजे
कारण की सूर्य अपोजिटला होता त्यामुळे काळा काळा आलेला आहे, फक्त तिचा आकार दिसतोय खारुताईचा. तर अशी ही खारुताई आहे. ही फळं वगैरे खाते, जंगलात जे फळं मिळतात त्या फळांवर आधारित, आणि काही झाडांची पाने सुद्धा खाते. पण देशी, तुम्हाला मी वेळोवेळी सांगतो आहे की आपली देशी प्रजाती म्हणजे जे आपल्या भारतात आणि विशेषतः वेगवेगळ्या जंगलात आढळतात अशाच झाडांवर प्राणी जगतात आणि त्यांचे चरितार्थ चालवतात. आता हा जो आहे 20/3/19 संध्याकाळी मी फिरायला गेलेलो असतानाचा हा व्हिडिओ आहे. आता बघा, मी तुम्हाला तिथं मार्किंग दाखवेल. बघा मार्किंग दिसतंय ना, तिथं गव्यांचा कळप होता. तो गव्यांचा कळप जो होता तो बाहेर निघतोय का आम्ही त्याची वाट बघत होतो, पण तो बाहेर निघाला नाही. आणि याच्यात तुम्हाला ऐकू येत असेल तर तो रानकोंबडा जो आहे त्या रानकोंबड्याचा पण आवाज येतो आहे संध्याकाळच्या सुमारास. आता तोही आवाज जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला संध्याकाळच्या सुमारास जंगलात भीतीच वाटेल, असा तो आवाज आहे. तर ऐकू येतोय का बघा, कारण की मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलं, थोडासा ऐकू येत होता, पण नसेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकवेल तो, आत्ता जरी नाही आला तरी. तर असं संध्याकाळचं तिथला वातावरण आहे. आता तुम्ही जे इकडच्या साईडला बघताय ती दरी नसून तो पहाड होता आणि त्याला खोदलेलं आहे, आणि त्या पहाडाच्या मधून कॅनल काढलेला आहे, म्हणजे कालवा काढलेला आहे, जेणेकरून पाणी बरोबर स्लोप काढून त्यांनी पाणी काढलेलं आहे. तुम्हाला मी यापूर्वीच म्हटलेलं आहे की 12 किलोमीटरचा हा कॅनल आहे. 12 किलोमीटर त्याला बरोबर स्लोप देऊन ते पाणी त्या स्लोपद्वारे तिल्लारी धरणामधून जो 12 किलोमीटर नंतर जे फोरबे डॅम आहे, तुम्हाला मी नाव यापूर्वी सांगितलं फोरबे डॅम, त्या फोरबे डॅमपर्यंत सोडण्यात आलेलं आहे. आणि तिथून एका विहिरीच्या माध्यमातून ते विहिरीत, म्हणजे अतिशय खोल अशा विहिरीत टाकल्या जातं, आणि तिथून मग खाली 9 किलोमीटरवर आमचं जे पॉवर हाऊस आहे ते गुफेमध्ये आहे, 800 मीटर गुफेमध्ये आहे, आणि तिथं 60 मेगावॉटची इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर अशा स्वरूपाचं ते तिल्लारीचं आहे. आणि तिथं मला राहण्याचा योग आला आणि अतिशय सुंदर आठवणी तिथल्या माझ्याजवळ आहे, आणि त्याच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. तर असा हा व्हिडिओ आहे. थोडासा आवाज येतच असेल तुम्हाला रानकोंबड्याचा, नसेल येत तर मी निश्चितच कॉमेंट करून सांगा की नाही आला म्हणून. मी तुम्हाला तोही पुढच्या व्हिडिओमध्ये तोही मी आवाज ऐकवेल रानकोंबड्याचा, त्याच्यानंतर धनेशचा म्हणजेच हॉर्नबिलचा, राजधनेश म्हणा किंवा मग पाईड हॉर्नबिल, याचा पण मी आवाज तुम्हाला ऐकवेल त्याच्यामध्ये. संध्याकाळ झालेली होती, 7 वाजण्याच्या आसपासच होता. आम्ही फिरायला जात होतो. कमीत कमी अंदाजे कॉलनीपासून 2.5 किलोमीटरच्या आसपास असेल, तेवढ्या किलोमीटरपर्यंत आम्ही फिरायला जायचो पायी. वातावरणही तसं होतं. एक निवांत क्षण मी बसलेलो आहे. हे जो रातोपा पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे तिथं 5 किलोमीटरवर आहे हा, तर त्या ठिकाणचाच आहे, आणि तिथं मी बसून फोटो काढलेला आहे. अतिशय सुंदर असा फोटो आहे, मस्त मला म्हणजे आवडला. मी फोटो काढायला लावला आणि रिलॅक्स वाटतं. ते दरीमधलं वातावरण, जंगल, पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे तर येत नाही, रात्रीच येतात, पण मन प्रसन्न होऊन जातं आणि एक चित्त होऊन जातं आणि आपण रिफ्रेश होऊन जातो. अशा ठिकाणी आपण रिफ्रेश होऊन जातो. तर तोच एक प्रकार आहे. थोडं आत्मचिंतन पण आपल्याला स्वतःच्या बाबतीत करायला मिळतं या निसर्गरम्य वातावरणात. ही थोडी कुरण आहे, त्याच्यामुळेच या कुरणात गवे हे चरायला येतात. म्हणजे आता हे अडई बदक आहे, म्हणजे लेझर विस्लिंग डक आहे. इथे एक छोटंसं तळं आहे
म्हणजे कॅनल खोदताना म्हणजे कॅनल तयार करताना जो भराव टाकावा लागतो त्यासाठी एका ठिकाणची माती उचलली होती. तर त्या ठिकाणी एक मोठं तळं तयार झालेलं आहे आणि दरवर्षी त्या तळ्यात पाणी राहतं, थोडंसं आटतं पण राहतंच, कंटिन्यू राहतं त्यामध्ये हे अडई बदक, त्यांची पिल्लं हे सर्व होते आणि मी त्यांचे फोटो काढू शकलो. याचे अजून माझ्याकडे फोटो आहे, पुढे मी दाखवेल. मला वाटतं पुढच्या ह्याच्यात ते फोटो पण येतील अडई बदकाचे, त्यावेळेस मी तुम्हाला ते फोटो दाखवेल. आता हे 10/11/2019चे फोटो आहे अडई बदकाचे, लेसर विस्लिंग डक. त्याची पिल्लं पण आहे. हे टिटवी म्हणतो आपण, टिटवी पण तिथं आढळली, त्याच तलावाजवळ आहे टिटवी. ती टिटवीसुद्धा आढळली. मला वाटतं तिथं 4-5 असतील त्या टिटव्या. तेवढ्या तलावाच्या एरियातच मला ते टिटवी आढळले आहे. बाकी आपल्या ठिकाणी जर जळगाव किंवा मग इतर ठिकाणी म्हटलं तर टिटव्या भरपूर आहे. तिथं टिटवी तेवढी आढळली नाही मला, याच ठिकाणी आढळल्या, म्हणजे या तळ्याच्या जवळच जास्तीत जास्त आढळल्या. बहुतेक मी बघितलं आहे जनरली तलाव, नदी, झरे याच्या जवळ या टिटव्या राहतात आणि ग्रासलँड म्हणतो आपण त्याला, म्हणजे गवतांच्या कुरणाच्या जवळच जास्तीत जास्त राहतात, कारण की ते अंडे तिथंच देतात आणि पिल्लं पण त्यांची तिथंच होतात. आता जंगलात ते नैसर्गिक झऱ्यामध्ये राहणारे मासे, आता मला माशांचा प्रकार माहीत नाही तो, पण हे मासे अत्यंत उंचावर आहे. म्हणजे तुम्हाला ती जी मी दरी दाखवली त्या दरीत मी उतरलो. पहिली दरी जी होती ती, दुसरी, तिसरी, म्हणजे तिसरी दरीच्या वरची दरी दुसरी, दुसऱ्या दरीच्या वरची दरी पहिली दरी. तर त्या दरीमध्ये हे मला मासे आढळले आणि त्यांचा फोटो मी काढलेला आहे. आता सांगायचा उद्देश असा की एवढ्या उंचावर पण हे मासे त्या तळ्यांमध्ये आणि त्या पाण्यामध्ये टिकत आहे आणि हेच मासे पावसाळ्यात मोठे होतात आणि वरती चढतात, म्हणजे ते खाली जात नाही, जंगलात उतरत नाही, तर हे चढतात वरती. तर यांना चढणीचे मासे म्हणतात आणि हे चढणीचे मासे तिथले स्थानिक जे लोक आहेत ते शिकार करतात त्याची आणि ते खातात. तसे हे चढणीचे मासेसुद्धा तिथं आहेत. एक जंगलातले नैसर्गिक झऱ्यामध्ये असल्यामुळे त्यांना वातावरणाच असं हायब्रिड नसतं, त्याच्यामुळे ते अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतो आपण उपयुक्त असतात. जंगलातल्या लोकांना ते म्हणजे त्यांचं काय असतं प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स सगळं ते त्या अन्नामधून घेतात ते. तर असे हे नैसर्गिक झऱ्यात राहणारे मासे. आता त्याच कॅनलला मी फिरत असताना कॅनलच्या अपोजिट साईडला झुडपात मला काहीतरी हालचाल दिसली आणि मी निरखून बघितलं तर घोरपड होती. घोरपड अतिशय मोठी होती ती. तिला इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझर्ड असं म्हणतात. आणि ही जी घोरपड आहे ही पाणी प्यायला आलेली होती आणि ती पाणी पिऊनच वरती चढत होती, कारण की कॅनलला भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि जर तिथं राहत असतील तर त्या ठिकाणी जे प्राणी जे राहतात कॅनलच्या जवळ ते शक्यतो दूरवर जाऊन एखाद्या झऱ्यात वगैरे तिथं जाऊन पाणी न पिता ते कॅनलला उतरतात आणि कॅनलचं पाणी पितात. तर अशी ही घोरपड मला आढळून आलेली आहे. याच्यामध्ये आता जो शेवटी मी फोटो टाकलेला आहे त्याच्यात तुम्हाला एकदम क्लिअर होईल. हे बघा, तिचं पोट दिसते, बॅक साईड दिसते, थोडीशी शेपटी पण दिसते आणि त्याच्यावर जरा ऊन पडल्यामुळे तुम्हाला त्याचे खवले कसे असतात, म्हणजे तिची स्किन कशी असते ते सुद्धा दिसतं. अतिशय स्ट्रॉंग अशी असते ती. अशी ही घोरपड आहे. अजूनही 10/11/2019चेच फोटो आहे. हे एक रेशी मशरूम म्हणून आहे. रेशी मशरूम आहे. तिलारीला भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, म्हणजे भरपूरच आहे पाऊस.
तुम्हाला सांगितलं होतं मी 4000 मिलीमीटरच्या आसपास, 4000 ते 6000 मिलीमीटरचा पाऊस. तर एवढा पावसाळा असल्यामुळे तिथं विविध प्रकारचे मशरूम आढळतात. आता काही ठिकाणी त्याला आळंबी की असं काहीतरी म्हणतात तिथं कोकणात. कॉमेंट करा कोकणातल्या लोकांनी काय म्हणतात. तर आळंबी असं म्हणतात तिथं. तर त्यातले प्रकार असतात, काही विषारी असतात आणि काही बिनविषारी असतात, म्हणजे खाण्याजोगे असतात आणि शरीराला पण चांगले असतात. तर त्यातलाच हा एक म्हणजे मशरूमचा प्रकार आहे. खाण्यातला प्रकार नाही आहे हा. खाण्यातले कुठकुठले मला माहीत नाही, पण जर माहिती मिळाली तर निश्चित मी शेअर करेल. आणि काही कोकणातले मित्र असतील तर त्यांनी निश्चित ते माहिती मला कॉमेंटच्या माध्यमातून द्यावी, ही माझी त्यांना विनंतीच आहे. आता हे मारेस्टेल म्हणून आहे. मारेस्टेल एक पाण्यात राहणारी वनस्पती आहे. थोडं पाणी शुद्ध करण्याचं काम करते, म्हणून मी ती फोटो काढला तिचा. आणि वाहत्या झऱ्यात होती, म्हणजे पाणी पूर्वी हाय असेल, म्हणजे थोडंसं त्या झाडाच्या वरती असेल, पण आता पाणी उतरलं आहे तर ती तेवढ्या पाण्यातही जगते. फक्त तिला पाणी लागतं. आता हे जर पाणी संपलं तर ती मरून जाणार. हे ब्रह्मानंदी आहे, तुम्हाला माहिती असेल. एखादं जखम वगैरे झाली किंवा काही झालं तर त्याचे पानं आपल्याला लावतात, तर ब्रह्मदंडी म्हणतात त्याला. तर असं त्याचं फूल आहे. त्या फुलाचं मला आवडला म्हणून मी फोटो काढला. एक विंचवाचं पण काढला होता. आता कुठे आहे मला माहीत नाही, सापडला तर निश्चितच मी शेअर करेल. आता याच्यामध्ये कधी कधी काय होतं, 10, 11, 19चे काही फोटो मला दुसऱ्या याच्यात सापडले तर मी टाकेल. आता हे तिलारी कालवा आणि परिसर मी तुम्हाला बोललो होतो की तो जो आहे तो तलाव, त्या तलावाजवळ माझ्या मुलाचा फोटो आहे. त्यावेळेस माझा मुलगा 1-1.5 वर्षाचा होता. आणि हा जो आहे माझा लहान मित्र संतोष पुजारी म्हणून आहे. हाच ॲप्रेंटिस म्हणून तिथं आलेला होता. तर कधी कधी त्याला घेऊन मी जंगलात फिरायला जायचो. आता हे आम्ही कालवा जेव्हा बंद झाला होता तेव्हा आम्ही त्या कालव्यात उतरलो. आणि तुम्ही बघू शकता हाईट किती आहे, म्हणजे 5.5 फुटाच्या आसपास ते कालव्याची हाईट आहे. ते एवढं पाणी राहतं त्या कालव्याला. फिरायला एका ठिकाणी अजून एक व्ह्यू पॉईंट आहे, तिलारी व्ह्यू पॉईंट. तुम्हाला शेवटी दिसेलच. त्या व्ह्यू पॉईंटला जाताना हरणटोळ म्हणजे ग्रीन वाईन स्नेक मला आढळला. आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण मी सर्पमित्रसुद्धा आहे. मी सापसुद्धा पकडतो, रेस्क्यू करतो, म्हणजे पकडतो म्हणजे इन द सेन्स रेस्क्यू करतो आणि त्यांना सोडून देतो. तर हा साप त्यावेळेस रस्त्यावर होता आणि मी उचलून त्याचा फोटो काढला आणि नंतर त्याला बाजूला गवतात सोडून दिलं. हरणटोळ याची थोडी आख्यायिका म्हणजे असं म्हणणं आहे की हा झाडावर राहतो आणि आपल्या डोक्यावर हा अटॅक करतो, म्हणून याला तिथं कोकणात घाबरतात. हरणटोळ म्हणतात याला. आणि हा कवटी फोडतो असं म्हणतात, पण त्या गोष्टी चुकीच्या आहे. तसं काही नाही आहे. हा एक प्रकारचा साप आहे आणि हा सरडे वगैरे खातो आणि जगतो त्याच्यावर. आता हा जो तुम्ही बघताय हा किल्ले पारगड म्हणून आहे. आता किल्ले पारगड जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तानाजी मालुसरे यांनी जे बलिदान दिलं होतं त्या बलिदानाच्या एक आपण म्हणू की त्या बलिदानाकरता जसं मेडल ऑफ ऑनर देतात, म्हणजे मेडल दिलं जातं, त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांच्या मुलाला हा किल्ले पारगड दिला होता असं मी तिथल्या स्थानिकांकडून ऐकलं. तर हा किल्ले पारगड जो आहे तो तानाजी मालुसरे आहे त्यांच्या मुलाला दिलेला होता. आणि त्या किल्ल्याचा सुभेदार त्याला बनवलेलं होतं, म्हणजे त्यांना बनवलेलं होतं महाराजांनी, म्हणजे त्यांना तसं तो किल्ला सुभेदार बनवून तिथं सांभाळायला दिलेला होता. हा त्याचाच व्ह्यू आहे, अतिशय उंचावर आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मुघलांनी आणि इंग्रजांनी करूनही हा किल्ला ते जिंकू शकलेले नाहीत. असा हा अभेद्य किल्ला राहिलेला आहे.
त्याच्या मागचं कारण एक सिंगल एक रस्ता म्हणजे दोन आपण म्हणतो ना दोन डोंगर आहे किंवा पहाड आहे ते एकामेकाला अटॅच झालेले आहे आणि एक बारीकसा जो रस्ता जातो आहे तोच फक्त तेवढा होता. तसा हा किल्ला आहे. अतिशय म्हणजे नॅरो असा रस्ता आहे तिथं. आजूबाजूला इकडच्या साईडलाही दरी, इकडच्या साईडला मला वाटतं 300-400 मीटरची असेल ती अंदाजे, म्हणजे 300-400 मीटरचा तो रस्ता आहे. आजूबाजूला दरी असलेला आणि मग नंतर इकडं पहाड अटॅच होतो आणि इकडं पहाड अटॅच होतो. तर असा हा किल्ले पारगड आहे. तिथंही फिरायला गेलो होतो आणि तिथलंही निसर्गरम्य वातावरणाचं मी हे केलं. आता हा किल्ले पारगडच्या खाली जी वस्ती वसलेली आहे त्याचाही मी फोटो काढलेला आहे. खाली बघा घरं आहे, थोडीशीच घरं आहे, जास्त नसतील. आणि किल्ल्यामध्ये पण घरं आहे, म्हणजे किल्ल्यामध्ये पण राहत होते त्यावेळेसचे लोक. अजूनही तिथं घरं आहे. अंदाजे 40-50 घरं असतील आणि खाली पण 40-50 अशी 100 घरं असतील अंदाजे. तर तिथं पण म्हणजे लोक राहतात तिथं. हे बघा, हा तुम्हाला जो रस्ता सांगितला हा बघा असा निमुळता रस्ता आहे. तो हा किल्ले पारगडचाच रस्ता आहे. असा तो एक पहाड अटॅच होतो आहे आणि दुसरा पहाड अटॅच होतो आहे. दोघेही पहाड अटॅच होत आहे आणि त्याच्यामधून एक बारीक दरी आहे. आता हा जर रस्ता जर तुटला तर दोघंही पहाडं वेगवेगळे होऊन जातील आणि किल्ले पारगड तो डिटॅच होऊन जाईल या रस्त्याशी. तर असा हा रस्ता होता. जसं आपण म्हणतो खिंडीत अडवलेलं, तर त्याचप्रमाणे ही खिंडच होती. हे तिलारीमध्ये जंगल भ्रमंती म्हणजे फिरत होतो आम्ही, त्यावेळेचा फोटो आहे. एक अतिशय सुंदर असा वाटला मला म्हणून मी टाकला. तो सेल्फी घेतो आहे माझी आणि मी त्याची सेल्फी घेतो आहे. असे आम्ही दोघंजण एकामेकाची सेल्फी घेतो आहे, त्यामुळेच हा फोटो टाकला. त्याच्यामुळेच मी हसलो की तो माझी सेल्फी घेतो आणि मी त्याची. आता त्याच्याकडून मला फोटो भेटला नाही, नाहीतर आम्ही दोघांचे फोटो साईड बाय साईड टाकले असते. पण तो फोटो काही मला भेटलेला नाही आहे. 2019च्या आठवण आहे. तिलारीला मी डिव्हिजन होतं. तिलारी डिव्हिजन ऑफिसला मी मानव संसाधन विभागाला कार्यरत होतो. त्यावेळेस एक दूधगंगा जलविद्युत केंद्र आहे, त्या डिव्हिजनच्या अंतर्गतच यायचं. म्हणजे हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे पॉवर स्टेशन जे आहे, हायड्रो पॉवर स्टेशन म्हणजे जलविद्युत केंद्र, हे सगळे जलविद्युत केंद्र या तिल्लारी डिव्हिजनच्या अंतर्गत येत होते. कारण की तिल्लारी डिव्हिजन हे सर्वात मोठं आहे. म्हणजे सर्वात मोठं पॉवर्स आहे 60 मेगावॉटचं हे तिल्लारीलाच आहे. आणि हे जे आहे हे दूधगंगा जलविद्युत केंद्र आहे, म्हणजे दूधगंगा हायड्रो पॉवर स्टेशन आहे. वरती डॅम आहे आणि खालती डॅम फुटला ते पॉवर स्टेशन आहे. म्हणजे वरती डॅम बांधला जातो आणि डॅमच्या खालती डॅम फुटला तिथून पाणी सोडलं जातं आणि त्या पाण्याच्या प्रेशरवर वीज निर्मिती केली जाते. असं हे दूधगंगा जलविद्युत केंद्र आहे. याला गेलो होतो मी, ऑफिशियल टूर होता, टूरला गेलो होतो त्यावेळेस मी काढला, मला आवडला म्हणून काढला. दूधगंगा म्हणून आहे, मला वाटतं ही दूधगंगा नदी आहे त्याच्यावर बांधलेलं आहे म्हणून दूधगंगा जलविद्युत केंद्र असं नाव आहे. अतिशय सुंदर असं आहे आणि हे भरपूर खाली आहे, म्हणजे भरपूर खोल आहे. तर तिल्लारी आणि त्या परिसरात पाऊस भरपूर असल्यामुळे किंवा कोल्हापूरच्या कोकणकडच्या एरियात पाऊस भरपूर असल्यामुळे तुम्हाला तिथं हायड्रो पॉवर स्टेशन भरपूर भेटतील. आता हा राजाराम बंधारा, राजारामच म्हणतात, हा राजारामच मला वाटतं बंधारा आहे, राधानगरीचा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हा बांधलेला आहे. आणि हे स्वयंचलित दरवाजे आहेत, त्यावेळेसची टेक्नॉलॉजी ही, म्हणजे हे ॲटोमॅटिक पाण्याचा स्तर वाढला की हे ॲटोमॅटिक ओपन होतात आणि पाण्याचा स्तर कमी झाला की हे ॲटोमॅटिक बंद होतात. याला कुठलेही इलेक्ट्रिफिकेशन करण्यात आलेलं नाही, हे सगळं ॲटोमॅटिक आहे. तर त्यावेळेस म्हणजे फार भरपूर प्रगत टेक्नॉलॉजी त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी तिथं आणली होती. आणि हा त्या बंधाराच्या म्हणजे बॅक साईडला आहे. राधानगरी जलविद्युत केंद्र तिथंच आहे, ते पण डॅम फुटलाच आहे, असं डॅम बांधलेलं आहे. मला वाटतं लक्ष्मीसागर नाव आहे याला, तर लक्ष्मीसागर नाव दिलेलं आहे आणि तिथलंच आहे. आता हे तुम्ही बघताय हे राधानगरीला आमची कॉलनी होती, त्या कॉलनीमधून जे गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसमधून घेतलेलं आहे. ते जे तुम्ही बघताय बॅक साईडला एक उभाऱ्या आहे पहाडाच्या आणि माझ्यामध्ये आणि त्या नदीमध्ये या बंधाऱ्यामध्ये, म्हणजे तर तो मला वाटतं
ते बेटच आहे एक प्रकारचं आणि तिथं एक महाल बांधला होता छत्रपती शाहू महाराजांनी आणि ते तिथं जायचे, बोटीने जायचे त्या महालामध्ये. आता तो बंद आहे त्याच्यामुळे तिथं जाता येत नाही. हे तिल्लारीचा व्ह्यू पॉईंट आहे. मी तुम्हाला बोललो ना मागे जो हरणटोळ दिसला तर त्याचाच त्याच एरियातून पुढे येताना एक हॉटेल आहे. ते हॉटेलनंतर हे तिल्लारी व्ह्यू पॉईंट लागतो. अतिशय सुंदर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एक प्रायव्हेट एंटिटी आहे त्यांनी मिळून तिथं हॉटेल टाकलेलं आहे. अतिशय सुंदर असं आहे आणि व्ह्यू इतका जबरदस्त आहे. तुम्ही बघाल आता हा व्ह्यू आहे आणि अशा ठिकाणी राहणं म्हणजे तुम्ही म्हणजे काय म्हणावं, स्वर्गात राहिल्यासारखं वाटतं असंच म्हणेन मी. तर हे पावसाळ्यातले तिल्लारी आहे. पावसाळ्यात विविध धबधबे, झरे तिथं सुरू असतात आणि कंटिन्युटीमध्ये सुरू असतात. ते असे धबधबे आणि झरे. तर हे पावसाळ्यातली तिल्लारी आहे. 2019चे जे क्षणचित्र आहे. अर्थात फॅमिलीसोबत होती पण सर्व कुटुंबाचा फोटो टाकणे मला बरोबर वाटले नाही, त्यामुळे मग मी माझाच फोटो शेअर केलेला आहे. भरपूर पाणी पाण्याचं तिथं, म्हणजे भरपूर पाऊस, पण चांगलं होतं. पाऊस भरपूर आहे तिथं त्यामुळे वातावरण पण चांगलं आहे. झाडी पण घनदाट आहे. बघा असं धुकं यायचं, हे धुकं म्हणजे हेच ढग आहे. हे ढग जे लागतात त्यालाच धुकं म्हणतो आपण. तसं धुकं कुल्लू मनालीला जसं धुकं पडतं त्याच स्वरूपाचं धुकं इकडे पडतं आणि हिरवळ, अतिशय हिरवळ, म्हणजे पूर्ण हिरवगार वातावरण असतं आणि तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही तिल्लारीला आहे. असं वाटतं कुठे एकदम पिकनिक स्पॉट आणि एकदम म्हणजे असं म्हणतो ना आपण हिमाचल प्रदेश, हिमालय अशा ठिकाणी असं वाटतं आपल्याला. तसं अतिशय सुंदर असं तिल्लारी आहे. हे कारमध्ये आम्ही जेव्हा बेळगावला जायचो तर तेव्हा आपण हा एक, आता त्या गावाचं नाव मला नाही आठवत, त्या गावाजवळ आपण हा एक छोटा तलाव बांधला गेला होता, बंधारा टाईपच आहे. हे एक अतिशय सुंदर असं फोटो मी काढलेला आहे. एक वॉलपेपर सारखाच झालेला आहे. 2019चंच आहे आणि हा शेवटच आहे या व्हिडिओचा. तर कसं वाटलं तुम्हाला माझा अनुभव आणि तिल्लारीचे वातावरण हे निश्चितच मला तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. थँक्यू.